स्वागत आहे। आज सॅटर्डे आहे आणि आम्ही फॅमिली ट्रिपसाठी फार्म हाऊसला निघालो। नेहमीप्रमाणे सकाळ झाली, चहा घेतला आणि जेवण वगैरे बनवलं आणि निघालो। जेवणाचा व्हिडिओ काढायला मात्र राहून गेलो। हे गाइस, आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही फार्म हाऊसला जातो। तर चला आपण जाऊया। काय बोलतो पुढे? बाय। निघताना आमचं हे असं शूटचं टाइमपास चालू होतं। तर आम्ही आता निघालोय फार्म हाऊसला जायला। किलोमीटर असेल तरी पण आपल्याला 1-1.5 तास लागेल जायला। ऊन खूपच होतं म्हणून मी स्कार्फ बांधला। आम्ही तर वाट बघत होतो की फार्म हाऊसवर गेल्यावर तरी पाऊस येईल। आम्ही कुठे थांबलोय? चौक फाट्यावरती। इथून जवळ आता 22 किलोमीटर आहे, म्हणजे आम्हाला अजून 1 तास लागेल। आम्ही इथे थांबलोय, आमची अर्धी पब्लिक आता मागे आहे, आम्ही आता त्यांच्यासाठी थांबलोय। सार्थक, तुझी एक्साइटमेंट काय आहे? काय नाही, पुढे टाकीन तो। आम्ही काय आमच्या पब्लिकला थांबलो नाही, आम्ही चालू पडलो पुढे। आता सार्थकचा रेड बुल प्यायचा मूड झालेला, रेड बुल पितोय। आता फक्त 10 मिनिट राहिले आहेत आम्हाला फार्म हाऊसला पोहोचायला। आम्ही तशी काही गाडी तुला चालवायची एनर्जी। रस्त्यातले काही सुंदर व्हिडिओ घेत आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो। फायनली आम्ही पोहोचलोय साऊथ स्टे फार्म हाऊसला।
सगळे आल्यावर फोटो सेशन सुरू झालं. एक फोटो काढला की आधी स्वतःचाच फोटो बघायचा, नीट आला नसेल तर पुन्हा फोटो काढायचा. तुम्ही पण असंच करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर सगळ्यांनी मिळून रील्स बनवल्या. सगळेच खूप एक्सायटेड होते. आम्ही फॅमिलीचे सगळे जेवढे पण रील्स बनवल्या त्या खूप छान झाल्या. वन टेकमध्ये खूप छान झाल्या. छोट्या मुलांना तर काही कधीच स्विमिंग पूलमध्ये उडी मारेल असं झालेलं आणि त्यांनी लगेच स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि मज्जा करायला सुरुवात केली. मग एक केक आणला. मला वाटलं फॅमिली गेट टुगेदरचं सेलिब्रेशन असेल, पण तो माझ्याच वाढदिवसाचा केक होता. मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मी माझी शूटिंग करण्यात आणि इकडे लहान मुलं पाण्यात खेळत होती, त्यांची व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते. नंतर मला समजलं की माझ्यासाठीच इन ॲडव्हान्स बड्डे सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. मग काय सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं आणि केक कट केला, केक खाल्लं आणि मस्त फोटो वगैरे काढले. हा नंतर मग स्विमिंग पूलमध्ये मजा करायला गेलो. एकीकडे चिकन फ्राय तयार होत होतं आणि दुसरीकडे डान्सची धमाल सुरू होती. कोणी डान्स करत होतं तर कोणी पूलमध्ये उड्या मारत होते. थांबा. हा घेते. किती वाजले? 2. आणि आम्ही काय करतोय? झोके घेतोय. झोके तर घेतो. असा होता आजचा दिवस. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.